आजचं टिपण आहे, व्हायचं असेल तर माती हो. मातीला कधी आग लागत नाही. पाणी मातीला कधी मारू शकत नाही. जगातल्या प्रत्येक गोष्टीची शेवटी माती होते. माती स्वतःवर कधी गर्व करत नाही. माती कधी कुणाशी भांडत नाही. माती उगवते काही ना काही सृष्टी जगवण्यासाठी. माती शांत असते, उदात्त असते. माती मऊच असते कायम, पण भक्कम असते. ती अनेक रूप बदलते, रंग बदलते, पण माती स्वतःचं अस्तित्व सोडत नाही. ती कोणत्याही रूपात, रंगात कायम मातीच असते. माती होता आलं पाहिजे. तू माती हो. आभाळ होण्यापेक्षा तू माती हो. आभाळ होण्यापेक्षा तू माती हो. कारण आभाळ नावाचं काही अस्तित्वात नाही. ते आहे पण नाही. असून नसण्यासारखं काही असण्यापेक्षा काही असणं महत्वाचं आहे. माती असते, अस्तित्वासह असते, आणि तिच्यावर अनेक अस्तित्वात असतात. आभाळ महत्वाचं आहेच, ते असतंच, पण नसतं. तर अशा असून नसलेल्या महान चमत्कारिक गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा तू आपला साक्षात वास्तवात असलेली माती हो. माती जगवते सगळ्यांना. तू जग, इतरांना जगव. धन्यवाद.